कसं ॲटमॉस्फिअर असायचं बॉम्बे? ॲटमॉस्फिअर वॉज एक्सलंट होतं. म्हणजे आय थिंक नो बडी मस्ट. आम्ही त्यांच्यानंतर आम्ही डिस्कस करायचो ना, त्याच्यानंतर म्हटलं ते 4 मच गेले अशोक मंकडे सांगायचे. तेव्हा जी आमची जी होती ना, म्हणजे अजित वाडेकर द कॅप्टन, डेप्युटी दिलीप सरदेसाई, अशोक मंकड, ह्या लोकांचं म्हणजे आम्ही त्यावेळी प्लेननी आणि जायचं जर्नी नव्हतं. इट वॉज बाय ओनली ट्रेन. आम्ही दोनदा जमशेदपूरला, कलकत्ता आला. ते काय आले की अशोक मंकडकडे तो एक ट्रे असायचा आईसचा, ते अगदी अरेंजमेंट केलेली असायचं. विटी सेशनवर सगळं भरून आणलेलं. त्यावेळी आम्ही जास्त विस्की असायची, पण बिअर मेनली आणि पत्ते. म्हणजे जवळजवळ ते 40 तास 2दा गेलो आम्ही. एकदा जमशेदपूरला, एकदा कलकत्ता. कशी वेळ जायची हे नाही. काय ब्रँड्स असायचे तुमचे त्यावेळी? मला काल गोल्डन ईगल असं वाटतं मला. ॲरिस्टोक्रॅट म्हणून त्यावेळी होते. बाकी मॅचला तिकडे गेल्यानंतर सगळेजण नेट प्रॅक्टिसला अगदी सिन्सिअर हे ते सगळं प्रश्न. आणि मॅच संपली की सगळ्यांनी फ्रेशन होऊन हे करून आयदर अशोकच्या रूममध्ये किंवा अजित वाडेकरच्या. त्याच्यामध्ये फक्त यायची नाही तर सुधीर नाईक आणि पॅडी शिवलकर. त्यांना शॉपिंगचं भयंकर आवड होती. कुठे गेले ते कुठे गेले ते मार्केटमध्ये गेले ह्याच्यासाठी सगळं.